श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आम्ही तुम्हाला मोहिनी एकादशीची व्रतकथा सांगणार आहे. ही व्रतकथा ऐकल्याने पुण्य मिळते. ही कथा महर्षी वरिष्ठांनी श्री रामचंद्र यांना सांगितली होती. एकदा श्रीराम म्हणाले की, हे गुरुदेव, सर्व पासापासून व दुःखांचा नाश करणारे व्रताचे वर्णन करा. सीतेच्या वियोगाने मला खूप त्रास करावा लागला आहे. महर्षी वशिष्ठ म्हणाले, हे रामा, आपण खूपच सुंदर प्रश्न पडला आहे. आपली बुद्धी अत्यंत शुद्ध आणि पवित्र आहे. एखादी व्यक्ती आपले नाव घेऊन शुद्ध आणि पवित्र होते, तरीही लोकांच्या हितासाठी हा प्रश्न चांगला आहे. वैशाख महिन्यात येणाऱ्या एकादशीचे नाव मोहिनी एकादशी असे आहे. हे व्रत केल्याने मनुष्य सर्व पापापासून आणि दुःखापासून मुक्त होतो. याने सर्व मोह मायेपासून मुक्ती मिळते. मीच याची कथा सांगत आहे, ध्यानपूर्वक ऐकावी. सरस्वती नदी काठावर भद्रावती नावाच्या नगरीत धूतिमान नावाचा चंद्रवंशी राजा राज्य करत होता. तिथे धन धान्याने संपन्न आणि पुण्यवान धनपाल नावाचा वैश्य देखील राहत होता. तो अत्यंत दयाळू आणि विष्णुभक्त होता. त्याच्या नगरात अनेक भोजनालये, पाऊ, विहिरी, तलाव, धर्मशाळांची निर्मिती केली गेली होती. रस्त्यावर आंबे, जांभूळ, कडुलिंब अनेक वृक्ष लावले गेले होते. त्याचे 5 पुत्र होते: सुमना, सुबुद्धी, मेधावी, सकृती आणि धुष्टबुद्धी. यापैकी 5वा पुत्र धुष्टबुद्धीला महापापी होता. तो पित्याची आज्ञा मानत नसे. तो वेश्या, दुराचारी मनुष्याच्या संगतीत जुगार खेळत असे, परस्त्रीशी भोग विलास करत असे आणि मद्यमासाचे सेवन करत असते. या प्रकारे तो चुकीच्या गोष्टींमध्ये वडिलांची संपत्ती नष्ट करत असे. या कारणामुळे वडिलांनी त्याला घराबाहेर काढले होते. घराबाहेर पडल्यानंतर त्याने आपले दागदागिने, कपडे विकायला सुरुवात केली. जेव्हा सर्व काही नष्ट झाले, तेव्हा वेश्या आणि दुराचारी लोकांनी त्याची साथ सोडून दिली. आता तो भूक ताणेमुळे अतिदुःखी राहू लागला. कोणी साथ नसल्यामुळे चोरी करू लागला. एकदा त्याला पकडल्यानंतर वेश्याच्या मुलाला आपल्या असल्याचे कळाल्यावर त्याला ताकीद देऊन सोडण्यात आले. परंतु दुसऱ्यांदा पकडण्यात आल्यावर त्याला कारागृहात टाकण्यात आलं. तुरुंगात त्याला खूप दुःख देण्यात आलं. नंतर राजाने त्याला शहर सोडण्यास सांगितले. तो शहराबाहेर जंगलात गेला. तिथे वन्य प्राणी आणि पक्षी यांची शिकार करून खाऊ लागला. काही काळानंतर तो भाईल्या बनून गेला आणि धनुष्यबाण घेऊन त्याने प्राणी व पक्षी मारून खाण्यास सुरुवात केली. एकदा भूक ताणेमुळे व्यथित होऊन तो भटकत केंडिया ऋषींच्या आश्रमात पोचला. तेव्हा वैशाख महिना होता आणि ऋषी गंगा स्नान करत होते. तिच्या भिजलेल्या कपड्याने काही शितोडे त्याच्यावर पडल्याने त्याला काही सद्बुद्धी प्राप्त झाली. त्याने कौंडिया मुनीसमोर हात जोडून म्हटले की, हे मुनी, मी जीवनात खूप पापे केली आहेत. या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोपा व धन न खर्च करावा लागणारा उपाय सांगावा. याचे वचन ऐकून मुनी प्रसन्न झाले. त्यांनी म्हणाले की, तू वैशाख शुक्लच्या मोहिनी एकादशीचे व्रत कर. याने तुझी सर्व पापे नष्ट होतील. मुनींचे वचन ऐकून तो अत्यंत प्रसन्न झाला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे विधीपूर्वक व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने त्याची सर्व पापे नष्ट झाली आणि शेवटी तो गरुडावर बसून विष्णू लोकात गेला. अशा प्रकारे मोहिनी एकादशीची ही कथा आहे. धर्मशास्त्रानुसार समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा समुद्रातून अमृत कलश बाहेर आला, तेव्हा देव आणि दानवांमध्ये यावरून वाद सुरू होता. तेव्हा सर्व देवतांनी भगवान विष्णूकडे मदत मागितली.
त्यावेळी राक्षसाचे लक्ष विचलित करण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार धारण केला. त्यानंतर सर्व देवतांनी अमृतपान केले आणि तृप्त झाले. या दिवशी वैशाख महिन्याच्या एकादशी तिथी होती, म्हणून तिला मोहिनी एकादशी म्हणून ओळखले जाते. या दिवशी विष्णुदेवांच्या मोहिनी अवताराची पूजा व आराधना केली जाते. पौराणिक कथेनुसार मान्यतेनुसार एकादशीच्या विविध कथा सांगितल्या जातात. भक्तांनो, सर्व एकादशी एका बाजूला आणि मोहिनी एकादशी एका बाजूला एवढे मोठे पुण्य मोहिनी एकादशीच्या धर्मशास्त्रात सांगितले आहे. अंतःकरणातील सर्व विषारी मोह माया यांची बंधने तोडणारी अशी ही मोहिनी एकादशी असते. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे भागवत संप्रदायातील लाखो वारकरी केवळ पंढरीची वारी करत विठुरायाची उपासना एकादशीला करत असतात. मोहिनी एकादशीस येणाऱ्या द्वादशीला देखील वारकरी संप्रदायात खूप महत्त्व आहे. या दिवशी भगवंत प्रकट झाल्याची मान्यता असून बार्शी येथे भगवंत मंदिरात शेकडो वर्षांपासून भगवत प्रकट उत्सव साजरा केला जातो. एकादशीचा उपवास केल्याने वारकरी द्वादशीच्या पारण्याला म्हणजेच उपवास सोडायला बार्शी येथील भगवंताच्या दर्शनाला जातात आणि उपवास सोडतात. वारकरी संप्रदायात ज्येष्ठ परंपरा असणारे बांधले घराणे गेल्या 11 पिढ्यांपासून भगवंत मंदिरात द्वादशी प्रकट कीर्तन सोहळा पहाटे 4 ते 6 या वेळेत करत असतात. याची एक रंजक कथा धर्मशास्त्रात सांगण्यात आली आहे. अंबरीश ऋषी हे एकादशीचे निर्जरी व्रत करत असे. संपूर्ण दिवस पाण्याचा थेंब न घेता द्वादशीला सूर्योदयाला भोजन करून उपवास सोडत असत. एकदा द्वादशीला दुर्वास ऋषी हे अंबरीश ऋषींच्या आश्रमात आल्यावर दुर्वास ऋषींनी त्यांनी द्वादशीच्या भोजनास थांबण्याची विनंती केली. दुर्वास ऋषींनी त्याला मान्यता दिली व ते नदीवर गेले. मात्र सूर्यास्त होऊ लागला तरी ते परत न आल्याने अंबरीश ऋषींसमोर यक्ष प्रश्न उभा राहिला. अखेर त्यांनी द्वादशी संपण्यापूर्वी थेंबर जलानेचे प्रश्न करून उपवास सोडला आणि यजमानांच्या पूर्वी भोजन न घेता त्यांच्याही मन राखला. मात्र दुर्वास ऋषींनी ही गोष्ट समजल्यावर त्यांनी अंबरीश ऋषींना 10 जन्म घ्यावे लागतील असा शाप दिला. यानंतर भगवंतांनी आपल्या भक्ताला दिलेला शाप स्वतःवर घेतला आणि 10 अवतार घेतल्याची मान्यता वारकरी संप्रदायात आहे. यामुळे वारकरी संप्रदायात एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व असून हे व्रत प्रत्येक वारकरी मनोभावे करतो. म्हणजेच एकादशीचे व्रत न करणाऱ्या त्याच्या अधोगती होते अशी भावना वारकरी संप्रदाय आहे. मोहिनी एकादशीला यंदा आलेला त्रिस्पर्श वासूला महाद्वादशीचा दुर्मिळ योग शेकडो वर्षापासून असल्याने आजच्या दिवसाला वारकरी संप्रदायात खूप महत्त्व आहे. अशा प्रकारे भक्तांनो, मोहिनी एकादशीचे महत्त्व व कथा आहे.